श्रोतेहो, साधकाच्या मनात आलेला संशय त्याच्या सगळ्या साधनेवर अक्षरशः पाणी फिरवतो. समर्थांनी दासबोधात या संशयावर निरूपण करताना सांगितलंय, व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. परमार्थामध्ये साधकाचा संशय हा एक मोठा शत्रू आहे. हा संशयच बद्धाला सिद्ध होऊ देत नाही. व्यवहारामध्ये आपण एकमेकांवर सहज विश्वास ठेवतो. आज रात्री झोपताना उद्या सकाळी उठून मी उद्याची नियोजित कर्म करीन याबद्दल आपल्या मनामध्ये जराही संशय नसतो. परंतु सद्गुरुवचनांवर मात्र आपण एवढाही विश्वास ठेवत नाही. सज्जनगडावर समर्थ समाधिस्थ झाल्यानंतरही ते आहेतच आणि त्यांचा प्रत्यक्ष दर्शन अनुग्रह मिळावा असा निश्चय, विश्वास मनामध्ये बाळगून अगदी आत्ता काही वर्षांपूर्वी समर्थ शिष्य परमपूज्य भगवान श्रीधर स्वामीजींनी गडावर कठीण अशी समर्थ सेवा केली, साधना केली आणि समर्थांचं प्रत्यक्ष दर्शन अनुग्रह प्राप्त केला असं त्यांच्या चरित्रात वर्णन आहे. गोंदवल्यात उभा असलेला श्रीराम हा प्रत्यक्ष परमात्मा राजाराम आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज दर्शनाला आलेल्या भाविकांना कळकळीने सांगत. परंतु आपल्या मनामध्ये मात्र सद्गुरुवचनांवर तेवढा दृढ विश्वास नसल्यामुळं ते चैतन्य समोर प्रगट असूनही आपल्याला त्याचा साक्षात्कार होत नाही अशीच शंका, संशय मनामध्ये ठेवून सतीजी श्रीरामांची कशी परीक्षा घ्यावी असा मनात विचार करत ज्या मार्गाने प्रभू मार्गक्रमण करत पुढे पुढे येत होते त्या मार्गावर श्रीरामांना सामोऱ्या गेल्या. गोस्वामीजी दोहा गातात, पुनी पुनी हृदय बिचारू करी, धरी सीता कर रूप, आगे होई चली पंथ, तेही जेही आवत नरभूप. सतीदेवींनी मनात पुन्हा पुन्हा विचार केला आणि देवी सीतेचं रूप हुबेहूब धारण करून श्री रामचंद्र लक्ष्मणासह ज्या मार्गाने येत होते त्या मार्गात सामोरून आल्या. सतीदेवींच्या मनात असा तर्क होता की हे अयोध्या कुमार जर खरोखरच त्रिकालज्ञ भगवान महाविष्णू असतील तरच ही प्रत्यक्ष सीता आहे किंवा नाही हे ओळखू शकतील. अचानक समोर आलेल्या सीता रूपाला पाहून क्षणभर लक्ष्मणजी चकित झाले. पण भगवान प्रभू रामचंद्रांनी मात्र तत्काळ मोठ्या विनयाने हात जोडून सतीजींना नमस्कार केला आणि वृषकेतू भगवान शिव कुठं आहेत, आपण एकट्याच या वनात का फिरत आहात असे प्रश्न विनयाने केले. प्रभूंच्या या कोमल परंतु रहस्यमयी वचनांना ऐकून देवी सतींना तेव्हा अत्यंत संकोच वाटला. श्री शंकरांचं म्हणणं न ऐकता स्वतःच्या अज्ञानापोटी श्रीरामांवर शंका घेऊन आपण मोठीच चूक केली असं वाटून त्यांना भयानक उद्विग्नता आली. आणि आता कोणत्या प्रकारे श्री शंकरांना उत्तर द्यावं, त्यांना कसं सामोरं जावं अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. यावर देवी सतींचा उद्वेग निरसन व्हावा म्हणून प्रभू रामरायांनी कृपाळूपणे त्यांना आपल्या सच्चिदानंद रूपाचा प्रत्यय घडवला. भगवान राम त्यांना सीता लक्ष्मणांसह वारंवार दिसू लागले. त्यांनी अनेक ब्रह्मा विष्णू महेश पाहिले, अनेक देवी देविता आणि अखिल चराचरातले सगळे जीव पाहिले. भगवंतांचं विश्वरूप दर्शन जसे यशोदा मातेला घडलं तसंच देवी सतींनीही पाहिलं आणि हे विश्वरूप त्यांना सहन न होता भोवळ येऊन त्या पडल्या. असा विश्वव्यापी प्रभुलीलेचा प्रभाव सतीजींनी त्यावेळी अनुभवला.